आजच्या अभंगातून तुकोबाराने देवाला माझं म्हटलेले, संत संतांनाही माझं म्हणतात आणि संत देवालाही माझं म्हणतात, संतांनी संतांनाही माझं म्हटलेले। साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, धरुषाने हारे ताप, साधकांचा माये बाप, दरुशनी हरेताप, सर्वाभूती सुखरूप, ज्ञानोबा माझा। हे प्रमाण ऐकलं दादा तुम्ही, या प्रमाणामध्ये संतांनी संताला माझं म्हटलेलं आहे। तसं आजच्या अभंगातून संतांनी देवाला माझं म्हटलं पहिलं चरण, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 आपण देव होय गुरु, आपण देव होय गुरु, पडिय देह लावे गुरवी वासना, पडिय देह लावे गुरवी वा, आपण देवा होय गुरु, आपण होय गुरु, राम पडिले गुरवी वासना, गुरवी वातावरण झालं, विशेष वातावरणात वातावरण झालं। ऐका,
तुकोबाराय म्हणतात, अरे देवाला माझं म्हणतायत तुकोबाराय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. देवाला माझं म्हटलं, देवावर प्रेम केलं ना गड्या हो, तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या प्रेमास तो काय काय करतो. तुकोबाराय म्हणतो तो भगवान परमात्मा देवही होतो आणि गुरुही होतो. आणि ऐका गड्या हो, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं, सगळ्यात मोठं पात्र कोण असेल दादा, तर ते आहे गुरु. गुरुपेक्षा मोठं पात्र कोणतंच नाही दादा या विश्वामध्ये. गुरु कसा असतो मारा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा, पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबत असे. गुरु महाराज, गुरु हा संत कुळीचा राजा. या जगामध्ये गुरु सारखं श्रेष्ठ नातं नाही महाराज, श्रेष्ठ पात्र नाही. तो भगवान परमात्मा प्रेम केल्यानंतर तो गुरुही होतो, देवही होतो. प्रेम केलं पाहिजे बरं, देवावर प्रेम केलं पाहिजे. आणि तो प्रेमाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेम केलं पाहिजे, देवाला माझं म्हटलं पाहिजे. आणि एक सांगू दादा, प्रेम हे दोन्ही क्षेत्रात असतं बरं, लक्षपूर्वक आहे का. प्रपंचातही प्रेम असतं आणि परमार्थातही प्रेम असतं. पण प्रपंचातलं प्रेम हे सरकत राहतं, एकेरी वाहतूक, वन वे ट्रॉफिक, कमी होत राहतं संसारातलं प्रेम. तसं परमार्थातलं प्रेम कमी होत नाही महाराज, संसारातलं प्रेम कमी होतच. सांगा ना मला प्रामाणिकपणाने, नवीन लग्न झाल्यानंतर पती पत्नी जेवढं एकमेकांकडे प्रेमानं पाहतात, तेवढं म्हातारपणात एकमेकांकडे प्रेमानं पाहतात. बोला बोला, प्रेम फार लांबची गोष्ट आहे, पाहतच नसतात. बरं नाना बघायला लागले एकमेकांकडे, असं पाहतात ना, म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याचे लाल डोळे, मध्ये जर कोणी उभा राहिलं तर जाळ होईल त्याचं, एवढं बिघडतं बरं. प्रेम कमी होतं महाराज. सांगू तुम्हाला, अरे नवीन लग्न झालं ना, सुरुवातीचे 2 वर्षे पती बोलतो, पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते, पती ऐकतो. नंतरचे बाकीचे सगळे वर्षे पती पत्नी दोघं बोलतात, अख्खं माळवडी ऐकतो. संसारातलं प्रेम कमी होतं दादा, कमी होतं की नाही. मला सांगा, अजून एक उदाहरण देतो. लहानशा लेकरावर माणूस जेवढं प्रेम करतो दादा, तेवढा म्हाताऱ्यावर प्रेम करतात का लोक. अरे लहानसं लेकरू राहू द्या, कोणाचंही गोंडस बाळ पाहिलं ना, छोटीशी पॅन्ट घातलेलं, गोरं पान, हरणासारखे डोळे, काळे कुरळे केस, काजळाचा टिळा, हातात खुळकुळा, लहानसं गोंडस बाळ पाहिलं, परिचयाचं नसलं तरी माणूस असं वाटतं ना, ऊस लावून याची पप्पी घ्यावी, वाटतं की नाही. प्रेम करतं माणूस लहानपणी. मला असं सांगा, असं कोणी म्हणतं का, आजोबा अहो तुम्ही कायम घाईत राहता, थांबा थोडंसं, का बरं काही नाही, एक पप्पी द्या म्हणतो कोणी. अरे कुठली पप्पी, त्याची म्हातारी सुद्धा तोंड पाहत नाही त्याचं. विठाला विठाला, ऐका गड्यावर, संसारातलं प्रेम कमी होताच, पण परमार्थातलं प्रेम कमी होत नाही दादा. अरे उदाहरण सांगतो तुम्हाला, वर्ष 700 झाले, 727 झाले, आजही आपल्या वारकऱ्याने गळ्यामध्ये टाळ घेतला महाराज, विना घेतला ना, वर्ष 700 झाले तरी आजही आपला वारकरी रूप पाहता लोचनीच म्हणतो. प्रेम कमी नाही झालं, वाढत गेलं. सुख घडो घडी वाढूला, मगर मनामे
हे सुख घडोघडी वाढू लागे. अरे परमार्थातलं प्रेम कमी कधीच होत नाही दादा, उलट वाढत जातं बरं. संसारातलं प्रेम कमी होतं. ऐका, संसारातले लोक प्रेम करत नाही असं म्हणायचं नाही मला. प्रेम करतात पण प्रेम टिकत नाही महाराज. संसारातील लोक तुमच्या आमच्यावर प्रेम करतात दादा. कधीपर्यंत प्रेम करतात? जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. इंद्रिय मावडली आला बागुल आजा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. परियद मदल सा सोहम दोरे वाला. परियद मदल सा जो दोरे वाला. संसारातील लोक प्रेम करतात दादा, पण कधीपर्यंत? जो बरी चलन गा सब हे पैसो के भाई दिल का साथे को ही नहीं. अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब है पैसों के भाई दिल का साथे कोई नहीं रे. या जगातील लोक प्रेम करतात दादा, संसारातील लोक प्रेम करतात. पण कधीपर्यंत प्रेम करतात दादा? जोपर्यंत तुम्ही कमवतायत. कारण या लोकांचा स्वभाव असा आहे महाराज, पैशावाल्यावर प्रेम करतात. मतलब की दुनिया होती है जिस पे भरोसा करो वही साला धोखा देता है जिंदगी में. या जगात कोणीच कोणाचं नसतं महाराज, सब पैसे के बाई. लोकांचा स्वभाव असा इकडे ऐका, या लोकांचा स्वभाव असा आहे महाराज. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, पैशावाला माणूस असू द्या, त्याच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही तरी लोकांचा स्वभाव असा आहे. लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. या लोकांचा स्वभाव वेगळा हो. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, पैशावाला माणूस असू द्या, त्याला बोलायची अजिबात अक्कल नसते तरी लोक म्हणतात वा वा काय गोड बोलता हो तुम्ही. तेवढ्या प्रसन्न झाला तो. लोकांना विचारलं, म्हटलं का हो माझं बोलणं एवढं आवडलं तुम्हाला? काय आवडलं म्हटलं माझ्या बोलण्यातील? लोकांनी सांगितलं तुम्ही नाही का शेवटी बोलले माझं बोलणं मी थांबवतो. ते फार एवढं आवडलं की सुटलो रे बाबा. ते शब्द फार आवडले. हं, आता हे ज्यांच्या ज्यांच्या ध्यानात आलं त्यांना त्यांना धन्यवाद. 4G लागतं याला थोडंसं. खरं तर पती पत्नी दोघं जण व्याख्यान करण्यासाठी गेले माऊली. गाडीतून उतरला, तो स्टेजवर गेला, तासभर त्याने जोरात व्याख्यान केलं. व्याख्यान आटोपल्यानंतर गाडीत येऊन बसला आणि बायको बरोबर गप्पा करायला लागला. म्हटले अगं आजचं व्याख्यान खूप सुंदर झालं, खूप गोड जोरात झालं, गोड झालं. बायको म्हणे हो ना खरंच जोरात झालं बरं, पण तो म्हणे ऐकणारे आज सगळे गाढव होते ग. बाई म्हणे मी तेव्हाच ओळखले सगळे गाढव होते. अरे वा, तू कसं काय ओळखलं? ती म्हणे तुम्ही नाही का पुन्हा पुन्हा म्हणायचे माझ्या बंधूंनो माझ्या बंधू. मी तेव्हाच ओळखले सगळे गाढव. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी. अरे श्रीमंत माणूस असला दादा, पैशावाला असला, कोणीही किंमत देतात दादा. काय सांगावं तुम्हाला, श्रीमंत माणसाला एवढी किंमत देतात. नाना आमचे माजी सरपंच झाले बरं. श्रीमंत माणूस अक्कल अजिबात नाही. लोकांनी गावकऱ्यांनी त्याला बिनविरोध सरपंच करून टाकलं. फक्त का श्रीमंत आहे बरं, अक्कल अजिबात नाही. मग 26 जानेवारीचा दिवस होता महाराज, आणि मग आमच्या गावकऱ्यांनी आता 26 जानेवारी बद्दल आमचे सरपंच साहेब 2 शब्द बोलतील बरं, त्याकरता त्यांच्याजवळ माईक ठेवला. श्रीमंत फक्त अक्कल अजिबात नाही. मग आमच्या सरपंच साहेबांनी बोलायला सुरुवात केली. पोरं हो, आजची 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी, याला म्हणतात 26 जानेवारी. पोरं हो, काय सगळे पोरं रांगेत बसलेत, वा वा वा, याला म्हणतात 26 जानेवारी. पोरं तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणलेत बरं, कारण आज आहे 26 जानेवारी. पोरं आज 26 जानेवारी याचं कारण माहिती आहे? कारण काल 25 जानेवारी होती. हे 26 जानेवारीचं भाषण आहे. विनोदाचा भाग सोडाकडे. संसारातील लोक असे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्यावर कोणीही प्रेम करतात दादा, पण प्रेम करायचंय ना
तुम्ही संसारातील लोकांवर एवढं धावपळ करतात, परमार्थावर प्रेम करत नाही गड्या. काही काही तर नाना आयुष्यभर एवढे राबतात ना, एवढे धावपळ करतात ना, आयुष्यभर देवावर प्रेम करत नाही, परमार्थ करत नाही, अन्नदान करत नाही महाराज, कधी दान धर्म करत नाही, नुसते राबतात नुसती प्रॉपर्टी कमवतात, इस्टेट कमवून ठेवतात. पण एक सांगू गड्या, अरे संसारातील लोकांसाठी तुम्ही खूप प्रॉपर्टी कमवून ठेवा, फार मोठी इस्टेट कमवून ठेवा, फार मोठा बंगला बांधून ठेवा. पण ज्यांच्यासाठी तुम्ही मोठा बंगला बांधून ठेवलात ना, ज्यांच्यासाठी आयुष्यभर धावपळ करून मोठा बंगला बांधलात ना, त्याच बंगल्यामध्ये तुम्ही शेवटी आजारी पडून पा. त्याच घरातील लोक तुमच्यासाठी देवाजवळ नवस करतात. कशाचा? जगण्याचा नाही. बैल मन खर मरता तरी बारे, बैल मन जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही दादा. आहे सांगितलं मतलब की दुनिया आहे. जेवढा संसारासाठी धावपळ करतात दादा, एवढंच धावपळ, एवढंच प्रेम जर माझ्या भगवंतावर केलं ना गड्या हो, माझ्या भगवंतावर जर प्रेम केलं ना, भगवंताला जर प्रेम दिलं ना, तो भगवान परमात्मा शिव्या सुद्धा सहन करतो. प्रेम केलं पाहिजे. जनाबाईने शिव्या दिल्या दादा. सांगू तुम्हाला, अरे संतांच्या परमार्थामध्ये तुमच्या आमच्या परमार्थामध्ये हा फरक आहे दादा. संतांनी देवाला शिव्या जरी घातल्या तरी देव प्रसन्न होतो, आपल्या भजनाने नाराज होण्याची दाट शक्यता आहे. संतांनी शिव्या घातल्या, जनाबाईने शिव्या दिल्या ना दादा. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्याली, तुझा गेला माडा, तुला पाहुनी काढ रड, तुला पाहुनी काढ रड. एवढ्या शिव्या घातल्या. अभंग आहे का? अभंग जे नाही नाका म्हणून अभंग शिव्या घातल्या महाराज. उभी राहून अंगणीन शिव्या देती दासी जणी. पण शिव्या महाराज देवाला शिव्या घातल्या तरी देव प्रसन्न झाला. जनी बैसली नाह्याला पाणी नाही विसाने. माझ्या जनाबाईने शिव्या दिल्या गड्या हो, तरी जनाबाईला आंघोळ घातली बरं देवानं. कारण जनाबाईनं प्रेम तेवढं केलं होतं देवावर. जनाबाईनं प्रेम केलं देवावर, यात नवल नाही. देवावर प्रेम केलं यात नवल नाही. देवावर प्रेम करणाऱ्या भक्तांची सेवा केली, भक्तांना प्रेम केलं महाराज. नामदेवांच्या घरामध्ये बालपण गेलं. नामदेवांच्या घरामध्ये 14 लोक होती. नामदेवाची घरी 14 जन स्मरती हरे. नामदेवांच्या घरामध्ये 14 लोक होती महाराज, आणि 14च्या 14 भक्ती करणारे होते. नाना मला नवल वाटतं बरं. 14 लोक होती, 14च्या 14 भक्ती करणारे होते. आपलं काही खांड बयाणी का तुम्हाला नसन कळलं हे आता. ते हसले म्हणून हसून घ्या. काही कुटुंब आहे ना, एक सुद्धा निपजत नाही बरं. अरे एकदम बेकार. नामदेवांच्या घरामध्ये 14 लोक, 14च्या 14 भक्ती करणारे होते महाराज.
बालपण गेलं जनाबाईचं नामदारांच्या घरामध्ये 14 लोकांची सेवा करावी. सकाळी उठावं, सडा समार्जन, रांगोळी, काकडा झाला. अरे 14 लोकांचा स्वयंपाक करावा, धुणं धुवावं, भांडे घासावी. महाराज एवढंच नाही, गवरे वेचायला जंगलामध्ये जावं. एवढंच नाही ना दादा, पूर्वीच्या काळामध्ये काही गिरण्या होत्या का? घरी दळण दळायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओव्या गावू कौतुके तू ये रे बा. ओव्या गावनी स्वरात स्वरात, ओव्या गावनी स्वरात, दासी जनीच्या घरात दळण दळीला सख्या श्री हरी. अडचोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी स्वरात. दळण दळा वगड्या हो. दळण दळण्यासाठी संपूर्ण विश्वाचा मालक दळण दळू लागत होता, मदत करत होता. ऐका ना दादा, एवढी सेवा केली भक्तांची, देवावर प्रेम करणाऱ्या भक्तांची, सतत कामामध्ये मस्त देवाचं नामचिंतन करायचं. स्वतःचा देह असता व्यस्त झाला गड्या हो. आणि एक सांगू, पुरुष वर्ग ध्यानात ठेवा, ज्या मावशीच्या माग, भक्ती मातेच्या माग जास्त कामाचा व्याप असला ना, तिच्या स्वतःच्या देहाकडे लक्ष नसणं, सतत कामामध्ये मस्त असते गड्या हो. कुटुंबाची सेवा करते, कामामध्ये मस्त असते, स्वतःच्या देहाकडे लक्ष नसतं, अस्तव्यस्त होतं. तशीच अवस्था माझी जनाबाईची झाली. सतत देवाचं नामचिंतन करावं, भक्तांची सेवा करावी. महाराज अशी अवस्था झाली माझ्या जनाबाईच्या डोक्यात. उवा पडल्या, उवा आपण काय म्हणतो, हा तेच ते उवा पडल्या. संपूर्ण विश्वाच्या मालकाला दया आली. संपूर्ण विश्वाचा मालक म्हणतो, माझी जन एवढं प्रेम करते, माझ्यावर नामचिंतन करते, सेवा करते. माझ्या जनाबाईची अवस्था अशी, संपूर्ण विश्वाच्या मालकाला दया आली. एक दिवशी विठोबाचा विठाबाई झाला गड्या हो. आणि संपूर्ण विश्वाच्या मालकाने माझ्या जनाबाईला अंघोळ घालावी. पाणी गरम असेल तर गार टाकावं, गार असलं तर गरम टाकावं महाराज. आणि आंघोळ घातली. सांगा ना गड्या हो मला माळवाडीकर, संपूर्ण विश्वाच्या मालकाने जर माझ्या जनाबाईला आंघोळ घातली असन, राहिले असते नाही का उवा डोक्यामध्ये? महिला वर्ग एक सुद्धा ऊ राहिली नाही, पण लिखा राहूनच गेल्या. बरं देवाला राग आला. अरे मी आंघोळ घातली तरी लिखा राहिल्या म्हटले. आणि राग आला महाराज. माऊली रागाने अशी जनाबाईच्या डोक्यातून केशातून असं लीक काढावी देवानं, अशी रागाने. जमले ना? वन्स मोर ऐकायचे का? अशी लीक धरावी अशी रागाने. वा, चांगली प्रॅक्टिस. म्हणजे पक्वाजाचे म्हणायचे मला. हा ऐका गड्या हो. अरे जनाबाईला आंघोळ घातली, माझी जनाबाई एवढी प्रसन्न झाली. जनाबाईनं पूर्ण पंढरपुरात जाहिरात केली हो. काय मला देवानं आंघोळ घातली, देवानं आंघोळ घातली. जनी सांगे लोक प्रेम केला ना, तो देह भावात्मक वासना सुद्धा पूर्ण करतो. दुसरा चरण, आपणे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना.
गोड गोड सगळे प्रेमाने गाणारी माणसं आहेत बरं. थोडे पैसे जास्त गेले पण वातावरण एक नंबर आहे. आणि गेले पाहिजे ना, म्हणजे श्रीमंत प्रेमाने श्रीमंत माणसं आहेत दादा. हे प्रेमाने गाणारे आहेत ना, आहे का नाही तर काही काही म्हणतात आम्ही रागात गातो. अरे अनुरागात गा राजा, आनंद मिळेल, आहे का नाही. देवाला प्रेम आवडतं दादा. खूप सुंदर वातावरण तयार झालं बरं. देवावर प्रेम केलं ना दादा, काय करतो तो भगवान परमात्मा. दुसरं चरण सांगितलं महाराजांनी, देह भावात्मक वासना पूर्ण करतो. पडिये देह भाव पुरवी वासना. अरे एवढं प्रेम केलं ना, देह भावात्मक वासना. अर्जुनाची बायको झाला गड्यावर. प्रेम केलं होतं ना अर्जुनाने. माहिती असेल प्रसंग, आपल्याला सांगतो धावत्या वेळेत, ऐकला असेल आपण. एकदा भगवान परमात्मा अर्जुन अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, देवा मला तहान लागली म्हटले. भगवंत म्हणे अरण्यामध्ये कुठं पाणी असेल बघ ना मग. आणि एके ठिकाणी पाण्याचा झरा पाहिला अर्जुनाने आणि बसला महाराज. वातावरण सुंदर होतं. पाणी पिलं, पाणी पिऊन तृप्त झाला अर्जुन. आणि तिथलं वातावरण पाहिलं बरं. ते सगळे गायक वादक वा वा अप्रतिम. म्हणजे अरण्यातलं सगळं वातावरण पाहिलं अर्जुनाने. ते वृक्ष पाहिले महाराज, फुलाने वेली सजल्या होते, पक्षी हरण उड्या मारत होते, पक्ष्यांचा आवाज येत होता, कोकिळा गायन करत होती. हे सगळं वातावरण पाहिलं अर्जुनाने. आणि अर्जुनाच्या सहज मनात आलं काय, इथं जर सुभद्रा राहिली असती. तेवढ्यात बांगड्यांचा आवाज झाला. बांगड्यांचा आवाज झाला. सुभद्रा हजर. सुभद्रा आत्ताच स्मरण करत होतो तुझं. म्हटले मग मी पतिव्रता आहे ना, मला लगेच कळलं ना. म्हटलं ये गप्पा गोष्टी झाल्या. गप्पा गोष्टी झाल्या देवळेकर. पण अर्जुनाने कारण नसताना एक उद्योग केला. काय, आपल्या बोटातली अंगठी कालीन सुभद्रेच्या बोटात घातली. आणि सुभद्राला सांगितलं, सुभद्रा निघ पटकन. 10:15 वाजत आले. तो कधी येईल सांगता येत नाही म्हटले. सुभद्रा इकडं गेली. तेवढ्यात भगवंताने आवाज दिला मागून, अरे अर्जुना एवढा उशीर लागतो पाणी प्यायला, किती वेळ झाला. म्हटलं देवा इथलं वातावरण आवडलं मला, म्हणून थोडंसं बसावं वाटलं, बसलो. तेव्हा तुम्हाला सुद्धा बसावं वाटेल. भगवान म्हणाले नंतर बसू, निघ पटकन आता इथून. भगवान परमात्मा अर्जुन रथामध्ये बसले. ऐका दादा, भगवान परमात्मा नेहमी रथ चालवायचे, पण आज रथ चालवण्याची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी होती. काय, रथ चालवत असताना ज्या बोटामध्ये अंगठी होती ना, ते बोट भगवंताने अर्जुनाकडे करायचं. अर्जुनाला सांगू, अर्जुना वा 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 काय वातावरण येतं, अप्रतिम. एका दिवशी जेवण करायला जीव बरं का आपण इकडं. अर्जुनाने अंगठी पाहिली. ते वातावरण बरोबर आहे, पण हे वातावरण याच्या बोटात गेलं कसं. आपण तर सुभद्रेच्या बोटात अंगठी घातली होती, याच्या बोटात गेली कशी. काय करावं, बोलता येईना मला. बरं विचारायला गेलं तर मग आपलंच पितळ उघडं पडेल. तू तिथं सप्त्याला आपलं पाणी प्यायला गेला होता का सुभद्रेला भेटायला गेला होता. बोलता येईना महाराज, काय करावं, विचारता येईना. मग अर्जुनाने विचार केला, अगोदर सुभद्रेला चौकशी करू आपण, मग या बाबाला विचारू. अंगठी तर आपलीच आहे. आणि जेव्हा रथ पोचला, रथातून उडी मारली. अर्जुन धावतच गेले. सुभद्राला आवाज, सुभद्रा, अगे सुभद्रा. सुभद्रा धावत झाली. बोला ना मालक. म्हटलं अंगठी कुठे आहे. कोणती अंगठी. झाडाखालची. कोणतं झाड. अरण्यातलं. सुभद्रा म्हणे तुमच्याकडे डोक्यात फरक पडला. म्हणजे अहो मी दिवसभर घरीच होती. घरीच होती. तिथं कोण होती. सुभद्रा म्हणे तिथं कोणी होती. अर्जुन म्हणे नाना कन कन बी राहणार म्हणे मला हात धरायचं. अर्जुनाला वाटतं आता हे काय करावं, हे तर आपल्याच घरात घोडं घुसणार आहे. अर्जुन धावतच गेला. भगवंताला प्रार्थना केली. म्हटलं देवा तुम्हाला एक गोष्ट विचारायची, विचारू. म्हटलं विचार. म्हटलं वाईट नाही वाटणार देवा. अजिबात. विचारू. विचार. म्हटलं देवा तुमच्या बोटाची अंगठी ना ती माझी जी, तुझी जे ना देवा तुमच्या बोटात आली कस काय. अरे तूच घातली ना. म्हणजे कुठे. झाडाखाली. अहो मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती. भगवान म्हणे मी तेव्हा सुभद्राच झालो होतो. म्हणजे देवा तुम्हाला सुभद्राही होता येतं का. म्हणे कायम नाही रे ए भाऊ, एखाद्या वेळेला. अहो देवा एखाद्या वेळेला का होईना पण तुम्ही सुभद्रा झालात का. माझ्या भगवंताचे शब्द ऐका. माझा भगवान परमात्मा म्हणतात की माझ्या भक्ताने जर माझ्यावर प्रेम केलं, माझ्या भक्ताने जर प्रेम केलं ना माझ्यावरती, माझ्या भक्ताची देहभावात्मक वासना पूर्ण करण्याकरता मला त्या भक्ताची बायको सुद्धा होता येते.
पडिय देह भाव पुरवी वासना. एवढंच नाही, अंती ते आपण पासिना. अरे प्रेम केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे महाराज. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचे महाराज. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्याग, दुर्योधन का मेवा त्याग, साल विदुर घर खाहि रे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सगाई सगाई. गोड. सबसे ऊंची प्रेम सगाई. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे प्रेमाचं महाराज. प्रेम केलं पाहिजे होते. अरे एवढं प्रेम केलं होतं अर्जुनाने. बायको का झालं होतं? रात्रंदिवस नामचिंतन. अहो दिवसा नामचिंतन करतो, जागृतीमध्ये यात नवल नाही. अर्जुनाने एवढं प्रेम केलं गड्यावर. झोपेत सुद्धा अर्जुनाचे केस विठ्ठल विठ्ठल मग कृष्ण कृष्ण म्हणायचे महाराज. ऐका नाही, देवाचं नामचिंतन गोड आहे, किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. म्हणे माझे केशवा, म्हणे माझे केशवा, काबाने गे, काबाने गे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप राम, गोड तुझे नावा, गोड तुझे रूप, गोड तुझे नावा. देई माझं प्रेम सर्व काळ, देई माझं प्रेम सर्व काळ, गोड दैवत प्रेम सर्व काळ, दैवत प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नावा. वा वा, गोड. देवाचं नाम जेवढं गोड आहे तेवढं गोड चालू सुद्धा म्हटल्यावर. वा वा, कोटी कोटी धन्यवाद. देवाचं नामचिंतन गोडे मारा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एवढं गोड नामचिंतन केलं, प्रेम केलं ना दादा, तो भगवान परमात्मा देह भावात्मक वासना पूर्ण करतो. एवढंच नाही, काय करतो अजून? अंती ते आपण आपासीना, अंतकाळाच्या स्वरूपाला सुद्धा प्राप्त होतो. बरं महाराज, थोडा प्रसंग सांगतो, थोडासा 10 मिनिटाचा आहे. अंतकाळाच्या स्वरूपाला नामदेवाने प्रतिज्ञा केली होती ना, काय 100 कोटी अभंग लिहिण्याची. देवाला बातमी लागली. देवाने विचारलं, नामार काय करून बसला तू? म्हणले, देवा प्रतिज्ञा केली ना. कशाची? 100 कोटी अभंग लिहिण्याची. अरे पण आता कसं शक्य आहे? म्हणे का शक्य नाही? अरे 10:30 वाजत आले ना.
नामदेवराय म्हटलं देवा मी प्रतिज्ञा केली एवढं खरं माझ्या नामदेवरायांसाठी माझा भगवान परमात्माने सरस्वती मातेला विनंती केली बैसावे जीवाग्रे नामयाच्या शारदेशी सांगे भीमा तिरी हरे बैसावे जीवाग्रे नामयाच्या आणि मग नामदेवरायांच्या जिभेवर वास्तव्याला सरस्वती माता बसली. बरं प्रसंग गोडे ऐका. आणि सरस्वती माता वास्तव्याला बसल्यानंतर नामदेवरायांनी अभंग लिहिण्याला सुरुवात केली. महाराज नुसतेच नामदेवरायांनी अभंग नाही लिहिले. नामदेवरायांच्या घरामध्ये 14 लोकांनी नामदेवरायांना अभंग लिहिण्याकरता प्रतिज्ञा म्हणजे मदत केली. नायकांना गड्या हो आता कोणी कोणी किती किती अभंग केले हे तुम्ही ध्यानात ठेवा. मी सांगतो नसं ना ऐकलं तुम्ही कधी कारण हे आता सांगत नाही कोणी. सांगायला गेलं तर ना आपल्या तारखा बंद होतात. काय सांगावं तुम्हाला लोकांना चिंतन सांगितलं लोक चिंता करायला लागतात. बाबा हे असं चिंतन वगैरे मांडायला लागलं थोडंसं लोकांना कंटाळा यायला. माझ्या 2-3 तारखा बंद झाल्या. विचारलं त्या गावकऱ्यांना का हो माझ्या तारीख का बरं रद्द केली तुम्ही. आम्हाला मेकअप करणारा बुवा पाहिजे म्हणे. आता ऐका गड्या हो चिंतन आहे. नामदेवरायांच्या 14 लोकांनी अभंग लिहिण्यासाठी मदत केली. दादा आता कोणी कोणी किती किती अभंग केले तुम्ही मोजा बरं. मी सांगतो नामदेवाचे घरी 14 जण स्मरती अरे 14 पुत्र 14 सुना नित्य स्मरते नारायणा लाडाई गोडाई यसाई साखराई अडीच कोटी पायी केले त्यांनी 1.5 कोटी अभंग विठ्याचा झगडा प्रेमाचा रगडा प्रेमळ तो 12.5 कोटी अभंग जनाईची वाणी प्रत्यक्ष चक्रपाणी तिच्या गरा 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व तिष्ठे. आणि मग 10:30 वाजले हिशोब केला किती राहिले तर बाकी 4 कोटी. कोटी अभंग झाले राहिले ते बाकी 4 कोटी. 4 कोटी अभंग बाकी राहिले. नामदेवरायांचं आयुष्य संपलं. नामा होता वैकुंठाशी देव विनवी तयाशी बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणी. देवानं सांगितलं नामा प्रतिज्ञा केली होती तुझं आयुष्य संपलं. प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता तुला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. नामदेवराय म्हटलं देवा अवतार अजिबात जमणार नाही आता कारण का 10:30 वाजत आले जमणार नाही. नामदेवरायाने सांगितलं जमणार नाही. देवानार तू प्रतिज्ञा केली ना नामा मी तुला नाही सांगत होतो ना तू प्रतिज्ञा केली पूर्ण करावं लागेल. माझ्या भगवान परमात्म्याने आज्ञा केली महाराज जावं लागेल. पण नामदेवरायांनी जाण्याची तयारी केली पण लिहून घेतलं अगोदर देवाकडून करार करून घेतलं वचन घेतलं देवा जातो पण 4 लोकांच्या खांद्यावर परत येणार नाही. राम बोलो बाई राम बोलो राम नाम सत्य हे अजिबात चालणार नाही. मग मला घेण्याकरता तुम्हाला स्वतः यावं लागेल. देवानं शब्द दिला हा महाराज तुम्हाला घेण्याकरता मी येतो. मग नामा सोडून वैकुंठ आला कनकाईच्या पोटा. आणि तेच नामदेव जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या
मग माझा तुकोबारायांचा अवतार झाला गड्या हो. माझ्या तुकोबारायांचा अवतार झाला. काय बिकट परिस्थिती होती. एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तुकोबारांनी संसार केला दादा. कशी परिस्थिती होती सांगू. वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ. कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे सदा राम नाम गाणे. एवढी बिकट परिस्थिती होती. माळवाडीकर अरे ध्यानात ठेवा तुम्ही आम्ही खूप संसारामध्ये सुखी आहे बरं दादा. खूप श्रीमंत आहात आपण. माझ्या तुकोबारांची परिस्थिती एवढी बिकट होती. 3 दिवस चूल पेटत नव्हतं दादा. अन्नाचा कण नव्हता घरामध्ये. जिजामातेने सुद्धा वर्णन करावं संसाराचं. कसा होता संसार. फुटकाची वीणा त्याला 2 तार करियेर जार पंढरीच्या माझ्या माय बापे बरे नाही केले. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या कोपला पाटीला गावीचे लोक कोपला पाटीला गावीचे हे लोक. आता माझा भीक कोण खाली. आता माझा भीक कोण घाली. हो आता माझा भीक कोण घाली. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मजवीर कोणी आली. कोपला पाटील गावीची हे लोक आता मजवीर कोणी एवढी बिकट परिस्थिती होती दादा. अरे एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तुकोबाराने संसारात राहून परमार्थ केला. बिकट अवस्थेमध्ये पवित्र असा गाथ्यासारखा महान ग्रंथ निर्माण केला गड्या हो. ग्रंथ निर्माण झाला. गाथा पूर्ण झाला. बरं वेळ कमी झाला. आता गाथा पूर्ण झाला. तुकोबारांनी सांगितलं होतं ना की देवा माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. अभंगरचना पूर्ण झाली की मना घेऱ्या करता यावं लागेल. मग भगवान परमात्मा निरोप पाठवला. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. सनकाधिकांचा निरोप पाठवला महाराज. सनकाधिकांनी सांगितलं महाराज तुम्ही आमच्या जवळ निरोप देतायत ना. तुमचं काम लवकर व्हावं असं वाटत असेल ना. गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई. गरुडाला सांगा म्हटले. गरुडाला जेव्हा विनंती केली गरुड म्हणे अहो आमचा भगवान परमात्मा तुमच्या समोर नतमस्तक होतो. आम्ही डोळ्याने पाहिले. चाली दंडवत घाली नारायणा आपुल्या कल्याणा लागून या. निर्गुणाकार झाला गुणवंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आमचा भगवान परमात्मा तुमच्या समोर नतमस्तक होता. तुम्ही आमच्या जवळ विनंती करता कशासाठी. वेगी आना वातो हरी. गरुडाने सांगितलं महाराज तुमचा निरोप देतो पण आमच्यापेक्षा बी लवकर काम व्हावं असं वाटत असेल ना. भगवान परमात्मा ज्याच्यावर झोपले तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगा म्हटले. शेषाला जेव्हा निरोप सांगितला तुकोबारांनी देवाला निरोप पोहोचवा म्हटले. शेष म्हणे तुमचा निरोप मी देतो पण तुमचं काम होईल याची गॅरंटी नाही. कारण तो भाऊ लग्न झालं तेव्हापासून आमचं ऐकत नाही. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुलते. लक्ष्मी मातेजवळ निरोप दिला. ऐका विनोदाचा भाग सोडतात. देवाजवळ निरोप पोहोचला आणि देवाला स्मरण झालं की आपण तुकोबारांना शब्द दिला होता की महाराज तुम्हाला घेण्याकरता येईल. आपण गेलो नाही म्हटले. आपण जावं लागेल. आणि मग संपूर्ण विश्वाचा मालक वैकुंठातून आला महाराज. ऐका हा ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये आले तुकोबारांना घेण्याकरता भगवान परमात्मा. तुकोबारांना आनंद झाला हो. किती आनंद. पुराला आनंदाचा
लाटा उसळती प्रेमाच्या. एवढा आनंद झाला, आनंद गगनात मावत नाही. तुकोबाराय आनंदाने घरामध्ये गेले. जिजामातेला सांगता, आवले आपल्याकडे पाहुणे आले, पाहुणे पाहुणे घरास, पाहुणे घरास. जय हो. पाहुणे घरास, पाहुणे घरास. पाहुणे घरास, पाहुणे घरास, पाहुणे Oh
सुद्धा टाळी वाजली पाहिजे बरं. खरं तर याच्यावर मजा आहे बरं. अप्रतिम साऊंड लावले दादा, धन्यवाद. खरं तर मी खूप शिंडले बरं प्रवासाने बाबा. म्हणजे माझा सध्याचा आटापाटीचा कार्यक्रम चालू आहे. मला एवढे कार्यक्रम नाही ना, म्हणजे माहितीने नॉलेज नाही, त्यामुळे ते घेतले गेले. सुरतवरून पंढरपूरहून देवळा असं असं म्हणजे आट्यापाट्या सुरू झाल्या. प्रवासात थकलो होतो पण दादांमुळे प्रसन्न झालो. महाराज मंडळी अप्रतिम आहे. अरे जीव वाळून टाकला पाहिजे. आमच्या चिलिया महाराजांचं तर मी फॅन आहे महाराज पहिल्यापासून. महाराज नारदाच्या गादीवरून सांगतोय बरं मी. आणा बोललो ना तुम्हाला, खूप गोड गातो म्हटलं हा दादा, इतका गोड गातो. यूट्यूबवरचा फॅन आहे महाराज तुमचा मी. पाहुणे घरा सियाजी आले ऋषिकेशी. भगवान परमात्मा आले. जिजामातेला सांगितलं, आवले पाहुणे आले आपल्याकडे, घरामध्ये अन्नाचा कण नाही. दादा काय करावं. जिजामाता काळजी करते. तुकोबाराय नाराज झाले. तुकोबारायांचा चेहरा पाहिला, जिजामातेला पावलं गेलं नाही. हा दादा. जिजामाता म्हणते, मालक नका ना काळजी करू, मी स्वयंपाक करते ना. ते काय आमच्या सारखी सर्वसामान्य बायको होती का गड्या हो. जिजामाता होती, अन्नपूर्णा होती महाराज. स्वयंपाकाला लागल्या. काय स्वयंपाक केला. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. आओ माळवाडीकर, स्वयंपाक केला, कण्यात नाही पाणी टाकलं माऊलीने, पाण्यात कण्या टाकल्या. माठभर पाणी मुठभर कण्या, झाला स्वयंपाक. आणि बसले ना जेवायला. महाराजांना सांगितलं, मालक बोलवा तुमच्या जेवायला, देवाला जेवणासाठी. आणि भगवान परमात्मा जेवायला बसले. ह माऊली. पत्रवाळी टाकली, पान टाकलं आणि जेवायला बसले. कन्या वाढल्या, थांबल्याने माळवाडील्या देवळ्याला निघून गेले. चतुर्भुज झाला माझा भगवान परमात्मा. 4 हातात, 3 हाताने पत्रवाळी धरावी, एका हाताने जेवायचा सपाटा सुरू. जेवण करून तृप्त झाले आणि तुकोबारांनी देवाचा हात धरावा आणि घरामध्ये सोफा सेटवर बसवला. सोफा सेट होता. घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेत. तुटक्या दोरीची मोडकी बाज, त्याच्यावर फाटकी गोधडी, त्याच्यावर माझा संपूर्ण विश्वाचा मालक. ही खरं श्रीमंती होती माझ्या तुकोबारांची. भगवान परमात्मा त्या तुटक्या दोरीच्या मोडक्या बाजेवर बसले आणि बसल्यानंतर तुकोबारांनी लगेच मग तंबाखू काढली. तंबाखू होती का. मुख शुद्धी तुळशी दळ तुका मना मी दुर्बळ हो. तुका मने मी दुर्बळ, तुका मने मी दुर्बळ. मुख शुद्धी तुळशी दळ तुका मने मी दुर्बळ. आणि जेवण झालं महाराज. मग तुकोबारांना सांगितलं देवानं, महाराज निघायचं का. 11:15 वाजत आले. निघायचं का म्हटले. तुकोबार म्हटलं, ज्या गावामध्ये थांबलो एवढे दिवस गावकऱ्यांचा निरोप तर घेऊ दे. आणि मग तुकोबारांनी गावकऱ्यांचा निरोप घेतला. सांगितलं गावकऱ्यांना, बरं अरे चला रे, मला भगवान परमात्मा घेण्याकरता आला. वैकुंठाला चला, वैकुंठाला. लोकांनी म्हणावं पागल झाला म्हणे आता हा. तुका बेडा विचार करी बडबड फार. पागल झाला वैकुंठाला जिवंतपणी. अरे मेल्यावर लिहावं लागतं फोटोवरती वैकुंठवासी. ना बाबा जिवंतपणी म्हणतो. पागल झाला म्हटले. कोणी जायला तयार नाही. अहो लोक तुकोबारांबरोबर गेले नाही, यात नवल नाही. स्वतःची धर्मपत्नी सुद्धा गेली नाही महाराज. मग शेवटी तुकोबारांनी जाण्याचा निर्धार केला. हा दादा. आणि मग तुकोबारांनी गावकऱ्यांचा निरोप घेतला. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. वडवेळ झाला पापांडुरंग. अंधकाळी विठो आमासी पावला. गुढी सैन्य झाला गुढी सैन्य झाला तुका
अंत काळी विठू आमासी पावला अंती ते आपणा आला की नाही अंतकाळाच्या स्वरूपाला सुद्धा भगवान परमात्मा प्राप्त होतो महाराज. अरे अंतकाळाच्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रेम केल्यानंतर यात नवलही नाही. अरे त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केलं ना तो मागेही उभा राहतो आणि पुढेही उभा राहतो. मागे पुढे उभा आहे समारी मागे पुढे उभा आहे समारी मागे पुढे उभा आहे समाडीले मागे पुढे उभा आहे समाडीले आणि मागे पुढे उभा आहे समारी मागे पुढे उभा आहे समारी मागे पुढे उभा आहे समाडीले मागे पुढे उभा आहे समाडीले आलिया आयत निवाराया आलिया आयत निवाराया पडिये ना भाव विवासेना भाव पुढे विवासेना आलिया आठवता दिवा राया पडिये भाव पुरा विवाह पडिये भाव पुरा वा वा जय हो आज की आनंद की गोड वातावरण. अरे तो भगवान परमात्मा एवढा दयावान आहे गड्या त्याला त्याच्यावरचा प्रेम केलं ना काय काय करतो तो मागे उभा राहतो पुढे उभा राहतो दादा बर का. अरे द्रौपदीच्या मागे उभा राहून सांभाळ केला महाराज संकट आल्यानंतर. माहिती आहे प्रसंग आपल्याला दुर्योधनाने सांगितलं दुःशासनाला जाओ दुःशासन बाल पकड कर खेच कर लाव सभा में द्रौपदी को. रजेश्वरा होत्या सरस्वती आपलं द्रौपदी मातेने सांगितलं मला स्पर्श करायचा नाही. दुःशासनाला सांगितलं पण दुःशासन होता दुःशासन म्हणजे काय माहिती दुष् म्हणजे वाईट शासन म्हणजे कायदा त्याचं नाव दुःशासन. फरक पडत थोडं आणलं दादा सभेमध्ये ओढत आणलं यात नवल नाही भर सभेमध्ये लग्न करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा भगवान परमात्मा मागे उभा राहून सांभाळ केला. कौरवी 45 माझी आणली वस्त्रे हरण वस्त्र कैसे झाले मामुली झाले मामुली झाले मामुली. अरे सारी बीच नारी ती या नारी बी सारी ती. द्रौपदीत साडी होती का साडी द्रौपदी होती 100 बहादरांना कळालं नाही. मागे उभा राहून द्रौपदीचा सांभाळ केला कडे हो एवढंच नाही पुढे उभा राहून अर्जुनाचा सांभाळ केला. पायुकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला आहे का नाही. मागे पुढे उभा राहतो यातही नवल नाही. आली या अघात निवारा. एखादा संकट आला ना कडे हो किती मोठा आघात येऊ द्या घात अघात निवारी मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. एखादा आघात आला दादा तुमच्या आमच्यावरती संकट आलं ना आपली आई जसं पत्र पसरवते आणि ते पदरामध्ये फुल पडावं महाराज झाडावरून तसं सांभाळतो हा भगवान परमात्मा. नाना माझ्या जीवनातला अनुभव सांगतो इतके भयानक झालंय माझ्या जीवनात. आपलं पाट कॅनल निघाला आपल्या शेतात फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे महाराज. 15 ते 20 फूट पाट खोले बरं त्या पाटात गाडी गेली माझी. मला लागलं नाही यात नवल नाही गाडीला क्रॅश सुद्धा पडला नाही. 20 फूट पाटात गेली. घात अघात निवारी आली या अघात निवारा या प्रेम केलं पाहिजे दादा. अरे राधेनं प्रेम केलं माझा भगवान परमात्म्यावर. राधेचा सुद्धा सांभाळ केला. माहिती प्रसंग आपल्याला राधेने किती प्रेम करावं. एक दिवशी तर
अष्टविनायक बसल्या, भगवंताच्या अष्टविनायका पत्नी. सगळ्यांची चौकशी म्हणजे चर्चा सुरू झाली. अलीकडं आपला बुवा आता उशिरा येतो म्हणे, कुठं जातो? सत्यभामा म्हणले, मला माहिती तू कुठं जातो. म्हणजे हा मी पाहिलंय माझ्या डोळ्याने. तुम्ही पाहिलंय महाराज? नाही पाहिलं, मी होतो तिथं, मी पाहिले. असं सत्यभामा म्हणले, मी पाहिले. म्हणे कुठं जातो? आता आमचे चिलिया महाराजांची चाल म्हणतो, बरं प्रयत्न करतो थोडासा. कुठं पाहिलंय भगवान परमात्मा? त्यावेळेस सत्यभामा म्हणली, देखे लागे माय यमुनेच्या तीरी, देखी लागे माया यमुनेच्या तीरी, हात कांद्यावर राधिकेचा, देखी लागे माया यमुनेच्या तीरी, देखी लागे माया यमुनेच्या तीरी. आमच्या बाबांची चालेवर रे, पुत्राची वार्ता त्याला म्हटले वार्ता. अरे आलिया घात निवाराया, मी पाहिले म्हटले. सत्यभामा म्हटली, यमुनेच्या काठावर आपला बुवा राधिकेच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होता. म्हणजे माऊली आपल्या बुवाला राधेनं पागल केलं. मग राधेचाच काटा काढायला पाहिजे. गरम दूध केलं, एवढं गरम दूध महाराज, एवढं गरम दूध, ते दुधामध्ये बोट घातलं ना, ते बोटाची कातडी निघून जाईल. एवढं गरम दूध राधेला, ते गरम दूध प्यायला दिलं. राधेने तो भांड घेतलं महाराज दुधाचं, घटाघटात दूध पिऊन टाकलं. बरं राधेला काहीच झालं नाही. सगळेजणी पाहत होते अष्टविनायक, आता डोळे बाहेर येतील, जीभ बाहेर येईल, काहीच नाही, सुरक्षित राधा. पण संध्याकाळी जेव्हा बुवा घरी आला ना, भगवान परमात्मा भगवंताच्या पायाला फोड आले बाबा मोठे मोठे. त्यावेळेस सत्यभामाने विचारले, ओ कुठे गेले होते पराक्रम गाजवायला उन्हामध्ये, एवढे मोठे मोठे फोड आले? सत्यभामा, हा पराक्रम माझ्या उन्हात जाण्याचा नाही, मग हा पराक्रम तुमचाच आहे. म्हणजे तुम्ही राजाला गरम दूध पाजलं होतं म्हणे. हो, हा त्याचाच पराक्रम आहे. सत्यभामाला हसू आलं. बरं सत्यभामा म्हणे, आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला. आपण राधेला दूध पाजलं आणि या बाबाच्या पायाला फोड आले, हे कसं शक्य? असं होऊ शकत नाही. म्हटलं अगं हो, खरंच आहे. ज्यावेळेस तुम्ही माझ्या राधेला गरम दूध पाजलं ना, त्यावेळेस माझ्या राधा माझं नामचिंतन करत होते. आणि ज्यावेळेस माझी राधा माझं नामचिंतन करते ना, त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात राहतात. आणि ज्यावेळेस तुम्ही गरम दूध पाजलं, त्यावेळेस माझी राधा माझं नामचिंतन करत होते. त्या गरम दुधाचा आघात मी माझ्या चरणावरती घेतला आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात आलिया अघात निवारण. अरे एवढंच नाही दादा, घात आघात निवारी, आलिया आघात निवारण एवढंच करतो नाही महाराज. काय करतो अजून? योगक्षम ज्यांचा जाणे झड भारी, वाट दावे करी धरून या. योग ही वातो, क्षम ही वातो. योग म्हणजे भगवंताचं आठवणे हा योग आहे, आणि विसर पडणे हा क्षम आहे. पण जो नामचिंतन करतो महाराज सतत, तो प्रेम करतो, त्याचा योग ही वातो, क्षम ही वातो. आणि धावत्या वेळात सांगतो काय करतो? वाट दावे करी धरून या. एकच मिनिट घेतो. जर आपला भक्त जर कधी चुकीच्या मार्गाला लागला महाराज, त्याला योग्य रस्त्याला लावतो. लक्षपूर्वक चिंतन ऐकाकडे हो. फक्त 2 मिनिटं घेतो, शिबेला पूर्ण विराम देतो. बिल्वमंगळ नाव ऐकून येत आपण. सुरदासजी नाव ऐकून येत ना, त्यांचं सुरुवातीचं नाव बिल्वमंगळ होते. अरे आपल्या भगवंताच्या प्राप्तीसाठी उपासने करण्याकरता, भगवान परमात्म्याची साधना करण्याकरता यमुनेच्या काठावर जात होती. आणि यमुनेच्या काठावर गेल्यानंतर तिथं माऊली एक मैला पाणी भरायला आली होती. बरं हंडा घेऊन पाणी भरायला आली, आणि बिल्वमंगळाने त्या माऊलीकडं पाहिलं, सौंदर्य पाहिलं, पागल झाले. तिच्या माग माग तिच्या घरापर्यंत निघून गेले. त्या माऊलीने घरामध्ये हंडा ठेवला, सांगितलं मालकाला, मालक माझ्या पाठीमागे कोणीतरी परपुरुष आलाय म्हटले, आणि तो माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतोय. तो माझ्या मागे इथपर्यंत चालत आला, बघा बरं त्याचा थोडासा इतिहास घे, कशासाठी आला. मालकाने काठी घेतली, बाहेर आला. का हो,
कशासाठी आलात तुम्ही आमच्या दारात? बिल्व मंगळ एकही शब्द बोलत नाही. हा दादा, अहो बोला ना, पागल आहेत का तुम्ही? इथपर्यंत चालत आले, काही बोलत नाही. कशासाठी आलात बोला ना. काहीच बोलत नाही. पण बिल्व मंगळ विचार करतायत, अरे आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी उपासनेसाठी यमुनेच्या काठावर गेलो होतो, पण या माऊलीचं सौंदर्य पाहिलं, इथपर्यंत चालत आलो. मग आपल्या इथपर्यंत कोणी आणलं? पायाने आणलं. मग पायाला कोणी मार्गाला लावलं? मनाने. मनाला कोणी बिघडवलं? डोळ्याने. डोळ्याने या माऊलीचं सौंदर्य पाहिलं ना, डोळ्यामुळे आपलं इथपर्यंत आलो ना. मग आता गुन्हेगाराला शिक्षा दिली पाहिजे. अहो कशासाठी आलात तुम्ही आमच्या दारात? ग्रस्त विचारतोय बिल्व मंगळ. बिल्व मंगळ म्हणतात, काही नाही हो, मला 2 दाबणं पाहिजे, दाबणं. त्याला वाटतं काही शिवायला लागत असेल म्हणून 2 दाबणं दिले महाराज. दाबणं घेतले, दोघं दाबणं दोघं हातात धरले, डोळ्यामध्ये घातले, डोळे फोडून टाकले गड्या. तो घर मालक म्हणता, काय केलं तुम्ही आमच्या दारामध्ये? काही नाही म्हटले, गुन्हेगाराला शिक्षा दिली मी, बाकी काही नाही केलं. निघाले महाराज, सुरदासजी होऊन गेले. नामचिंतन करता करता निघाले. 1 दिवस 2 दिवस 5 दिवस झाले दादा, नामचिंतन करतायत. 5व्या दिवशी रस्त्याने चालता चालता पुढे एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये बिल्व मंगळ पडणार, सुरदासजी पडणार. तेवढ्यात भगवान परमात्म्याने आपलं एका गुराख्याचं रूप घेतलं बरं दादा. आणि भगवान परमात्म्याने आवाज दिला, ओ सुरदासजी, ओ रस्ता चुकला तुमचा, पुढे वीर आहे, वीर. सुरदासजी म्हणे, अरे 5 दिवस झाले आपल्याला पाणी घे सुद्धा कोणी म्हटलं नाही, आणि आज हा रस्ता दाखवायला आला, म्हणजे हा भगवान परमात्माच असला पाहिजे. मग हा आपल्याला दर्शन देण्यासाठी आला ना, मग हा आपल्या जवळ आला पाहिजे. मग हा आपल्या जवळ आला पाहिजे, याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? विहिरीकडेच गेलं पाहिजे. म्हणजे सुरदासजी बी एवढे हुशार राहतात. गेलं पाहिजे आपण विहिरीकडं. दादा ऐका ना, पावलं टाकतायत. ओ सुरदासजी, पुढे वीर आहे, वीर. ऐकत नाही, चालतायत. अरे मला वाटतं आंधळाने बैरही दिसतो. अरे पुढे वीर आहे, रस्ता चुकला तुमचा, रस्ता. सुरदासजी म्हणे, आताच रस्त्याला लागलो मी. रस्ता चुकला होता म्हणून डोळे फुटले, आत्ता मार्गाला लागलो म्हणून तू दर्शन देण्यासाठी आला ना. पुन्हा पावलं टाकतायत. संपूर्ण विश्वाचा मालक धावत धावत गेला गड्या हो, आणि माझ्या सुरदासजींचा हात धरला आणि योग्य रस्त्याला लावलं. वाट दावे करी धरुनिया, योगक्षम ज्यांचा जाणे धडबाई, वाट दावे करी धरुनिया विठोबा. टाळी टाळी भजन करा करतो. अजून काय करतो? अंतकाळाच्या स्वरूपाला प्राप्त होतो. काय करतो अजून? मागेही उभा राहतो, पुढेही उभा राहतो. एवढंच नाही, आघात निवारण करतो. एवढंच नाही, योगक्षमही वाहतो. अजून काय करतो? योग्य वाटेला लावतो. आणि जर तुकोबाराय म्हणतात, प्रेम केल्यानंतर जर माझ्या भगवान परमात्म्याने असं केलं नाही ना, तुमचा जर विश्वास नसेल ना माझ्यावरती, तर पुराणाला विचारा गड्या हो. तुका म्हणे नाही विश्वास जमणे, 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 तुका म्हणे नाही विश्वास जमणे.
रे रे रा. वासना अंती ते आपणापाशी न्यावी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाल्याचे ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सगळेच महाराज मंडळी, महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणारे सगळेच महाराज मंडळी पूजनीय ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे पूजनीय आमचे नाना कोमल नाना ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नावलौकिक हरिभक्त पारायण भजन सम्राट आमचे आदरणीय चिलियाबाळ महाराज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या साथीला हनुमान महाराज आहेत. आणि गोड व्यक्तिमत्वानं आणि खूप ताकदीने खूप
असं गोडव्या निर्माण करतात महाराज आमचे ज्ञानेश्वर माऊली खोटे यांच्यासाठी सगळ्यांसाठी टाळी वाजली पाहिजे बरं. खरंच वातावरण अप्रतिम आहे, स्तुती नाही करत मी हा कोणाचे. अप्रतिम वातावरण झालंय, श्रीमंत वातावरण एवढं गड्यावर, आणि श्रीमंतच वातावरण झालं पाहिजे आहे का. दळबद्र्या परमार्थ आहे का आपला. अरे आपला श्रीमंत, आपला परमार्थ सगळ्यात श्रीमंत आहे महाराज. आपला परमार्थ वारकरी संप्रदाय हा सगळ्या पंथांचा बाप आहे, राजा आहे, राजा आहे. हा सांगू दादा तुम्हाला, एकदा ह्या विश्वामध्ये 2000 पंथ जन्माला आलेत बरं का महाराज. 2000 पंथ जन्माला आलेत. एकदा 2000 पंथांची मीटिंग झाली. सगळ्यांना सांगितलं की सांगा या विश्वामध्ये कोणता पंथ मोठा आहे. म्हटले सांगा. सगळ्यांनी उत्तर दिलं आम्ही मोठे आहेत, आम्ही महान आहेत. सगळ्यांचं बोलणं झालं. मग आपला बाप उठला, म्हणजे वारकरी संप्रदाय उठला आणि वारकरी संप्रदायाला सांगितलं सांगा या विश्वामध्ये कोणता पंथ मोठा आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने काय सांगावं. अरे तुम्ही सगळेच मोठे आहेत, तुम्ही सगळेच महान आहेत, श्रेष्ठ आहेत. मला सांगा या बाकीच्या पंथांची योग्यता नसतानाही वारकरी संप्रदायाने मोठं काम म्हणावं. का मोठं म्हणावं याचं कारण माहिती आहे. कोणताच बाप आपल्या पोरांना नावं ठेवत नाही. आपला वारकरी संप्रदाय सगळ्या पंथांचा बाप बाप बापाचे राजा आहे. आणि मला वाटतं वारकरी संप्रदाय सगळ्या पंथांचा जर राजा असेल ना, त्याचे सगळेच प्रयोग राजेशाही थाटात झाले पाहिजे. आणि तो राजेशाही थाट मला आज या ठिकाणी दिसते माळवाडी गावामध्ये. मंडळात द्यावे तेवढे धन्यवाद कमीत मला. खूप सुंदर देखील नियोजने केले. आणि या ठिकाणी श्रीमंत साऊंड सुद्धा आहे बरं महाराज. हा आपले श्रीमंत नाव टाकलं पाहिजे, श्रीमंत वारकरी साऊंडवाले. अरे इतकं गोड व्यक्तिमत्व आहे महाराज, अगदी मनापासून साऊंड लावतो. आणि आमचे आबा म्हणजे गोड माणूस आहे, गोड हो लय भारी.